नमस्कार. मातृपितृ देवो भव या मालिकेतील हा 21वा आणि शेवटचा भाग. आईवडिलांच्या आठवणी मी सांगत होतो गेले 20 दिवस आणि त्याचा समारोप आज करतो आहे. 1995 साली आई गेली ते मी आपल्याला सांगितलं आणि त्याची एक माडगुळकरांची कविताही वाचून दाखवली ती. त्यातली एकच कडवं मला आठवत होतं. अनेकांनी विचारलं की ती सगळी कविता आम्हाला ऐकायला आवडेल आणि ती कविता प्रत्यक्षामध्ये आईच्या महात्म्य सांगणारी आपल्या अनेक लोकांनी लेख लिहिलेलं असा जन्मदा असा एक मोठा ग्रंथ बाबुरावजी पारख्यांनी प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे आपल्या आईविषयीचे लेख होते. 2 खंड त्याचे आहेत जन्मदा याचे. सुंदर ग्रंथ, अतिशय मान्यवरांच्या अनेक आठवणी, सामान्य लोकांची आठवणी आईचं महात्म्य सांगणाऱ्या. कारण मला असं वाटतं की आई आपली असते पण मातृत्व हे वैश्विक भावना आहे. तर त्या ग्रंथाच्या मलपृष्ठावरती ग. दी. माडगुळकरांची कविता होती जन्मदा असं. आणि माडगुळकर गदिमा हे बाबुराव पारख्यांचे आई. बाबुरावांच्या मुलाला गदिमांची मुलगी दिलेली होती आणि त्यामुळे ती कविता मी आधी आपल्याला वाचून दाखवतो. कारण आईच्या साठीच्या वेळा आम्ही जो कार्यक्रम केला होता ती पत्रिकेत ही कविता छापली ती. अशी ती पत्रिका काढली ती मातृवंदना अशी. आणि त्यामध्ये आतल्या बाजूला ही कविता छापली ती आणि निमंत्रण पत्रिका. आणि मला आज मी ती पत्रिका परत काढली वाचून दाखवायची म्हणून. तर मला आश्चर्य वाटलं की 83 साली मी 8 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 14 सप्टेंबर असे आईच्या साठीनिमित्त 7 दिवस आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम केले ते. आणि त्या कार्यक्रम त्या पत्रिकेत मागच्या बाजूला छापले ते. आश्चर्य मला आत्ताच असं वाटलं की ह्या आजच्या काळातसुद्धा इतकं असं आयोजित करणं अवघड आहे. म्हणजे इतक्या वर्षानंतर 25 वर्ष झालीचं. पण तेव्हा कसं झालं असेल ते आईचीच कृपा असं मला वाटतं आहे. सहज त्या कार्यक्रमाची तुम्हाला ओळख करून देतो म्हणजे काय काय आम्ही केलं तर. 8 तारखेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं व्याख्यान राजमाता जिजाऊसाहेब या विषयावरती. रात्री पंडित प्रभाकर कारेकर यांचं गाणं. 9 तारखेला संध्याकाळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं पाँडेचेरीच्या श्री माताजी एक योगिनी या विषयावर व्याख्यान. 10 तारखेला श्रीमान बाबुरावजी पारखे यांचं जन्मदा या विषयावरती व्याख्यान. 11 तारखेला डॉक्टर H.N. फडणीस हे स्त्री आरोग्यतज्ञ होते, त्यांचं स्त्रियांच्या आरोग्य विषयावर व्याख्यान. आणि डॉक्टर धैर्यशील शिरोळे बालरोगतज्ञ पुण्याचे प्रसिद्ध, त्यांचं बाल आरोग्य या विषयावर व्याख्यान. 12 तारखेला पी. सरदार म्हणून जे प्रसिद्ध चित्रकार आहेत त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन मराठा आर्ट गॅलरीमध्ये. त्याचं उद्घाटन सावंत B.R. सावंत कलेक्टर होते तेव्हा माझे मित्र होते सगळे, त्यांच्या हस्ते. सायंकाळी 6 वाजता उद्या सातारा या विषयावरती परिसंवाद. त्यामध्ये भाग कुणी कुणी घेतला होता? सुरेश पैणीटकर, संजय कोल्हटकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर रवींद्र हर्षे, H.A. महाडी, अजित चाफळकर, कॉम्रेड प्रभाकर महाबळेश्वरकर, सौ लीलाताई शेरकागर आणि D.N. वैद्य. D.N. वैद्य पुढे कलेक्टर झाले, कोकण विभागाचे आयुक्त झाले, निवडून झाले माझे मित्र. आणि 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजता तेव्हा अभयसिंहराजे गृहमंत्री होते, त्यांचं व्याख्यान लोकप्रतिनिधींचे मनोगत आणि त्याचे अध्यक्ष बॅरिस्टर P.G. पाटील. आणि त्याच दिवशी बुधवारी 14 तारखेला 14 सप्टेंबर 1983 पंडिता मालिनी राजूरकर यांची महफल. मालिनी यांची आठवण मी मागच्या भागामध्ये आपल्याला सांगितली. तर गदिमांची कविता फार हृदयस्पर्शी आहे, ती वाचून दाखवतो. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस. जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गुरु आद्य तू माझिया जीवनात, तुवा पेरेली धर्मबीजे मनात. प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच, कृपेने तुझा रंगला रंगमंच. वठे भूमिका पाठ जैसा दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझे थोर संस्कार आचार झाले, तुझे यत्न प्रामाण्य सिद्धीस गेले.
तुझ्या चिंतने लोभ पावे निरास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. उमेचे रमेचे जसे शारदेचे, जपत ध्यान जैसे तुझे जन्मदेचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गदी माडगुळकर. अतिशय सुंदर कविता आणि अर्थगर्व. अर्थात गदिमा हे महाराष्ट्राचे वाल्मिकीच होते म्हणलं तरी चुकीच ठरणार नाही. आणि आई 95 साली गेली आणि मग मात्र वडीलही तेव्हा जवळजवळ 81 वर्ष होते. त्यापूर्वी त्यांना जेव्हा 80 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर केला आणि त्यासाठी पंडित हरिप्रसाद चौरसी यांच्या बासरी वादनात तो कार्यक्रम झाला. त्यांना साथ करायला अल्लारखा साहेबांचे उस्ताद अल्लारखा साहेबांचे चिरंजीव धाकटे चिरंजीव आले ते फजल कुरेशी. सुंदर कार्यक्रम झाला. हरिजींचाही माझा परिचय पूर्वी होता, तो आणखीन दृढ झाला आणि त्याही वेळा त्यांनी मानधन किती हा विषय काढून दिला नाही. तुला योग्य वाटेल ते दे. अर्थात मी कमी, पण मला योग्य वाटलं ते दिलं आणि तेही त्यांनी प्रेमानं स्वीकारलं. जाता आता आठवण सांगतो. 1 वर्षापूर्वी माझी 75 पूर्ण झाली. तेव्हा आमच्या मित्रांनी जो कार्यक्रम ठेवला होता तेव्हा मी हरिजींना फोन केला की हरिजी त्यावेळेला तुम्हीच येऊन बासरी वाजवावी अशी माझी इच्छा आहे. तर ते म्हणले अरे मी आता वाजवत नाही आहे, पण मी कार्यक्रमाला नक्की येतो. आणि मग हरिजी स्वतः आले. त्यांनी आशीर्वादही दिले, उत्तम भाषण केलं. तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. आणि त्यांच्या 2 शिष्या वैष्णवी जोशी आणि मुसर्रत जबीन यांनी बासरी वादन केलं. त्यांना रत्नश्री अय्यर यांनी तबला साथ केली आणि त्या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले अध्यक्ष होते. आपले ज्येष्ठ दिग्दर्शक राजेदत्तही आलेले होते, तेही बोलले त्या निमित्तानं. आणि असा कार्यक्रम झाला आणि मला फार माझी हे होती की हरिजींनी यावं, कारण वडिलांच्या 75 80ला ते आले ते. त्यामुळं हरिजींनी मला निराश न करता मैत्रीच्या भावनेनं ते आले ते. त्यांचं छोटंसं खुमासदार भाषण अरुण गोडबोले माझ्या यूट्यूब चॅनेलला आहे. त्या कार्यक्रमातली काही क्षणचित्रही आहेत, आपण बघू शकता ती. आणि हरिजींचा मिश्किल स्वभाव म्हणजे कृष्णासारखी बासरीच वाजवत नाहीत, मग कृष्णासारखा खटऱ्यापणाही त्यांच्या बोलण्यात आहे, ही तुमच्या लक्षात येईल. पण एक झालं की आई गेल्यानंतर 95ला भाऊकाकासुद्धा 81 वर्ष झाले ते. आणि शेवटी कसं असतं की प्रपंचामध्ये पत्नी हा मोठा आधार असतो. अनेकदा पती गेल्यानंतर स्त्रिया आपलं आयुष्य तोंड देत त्याला व्यवस्थित काढतात, पण पुरुष मात्र पत्नी गेली खचून जातात. आपण खूप उदाहरणं बघतो. मोठमोठे जी माणसं आहेत तीसुद्धा पत्नी गेल्यानंतर फार काळ त्यांना तब्येत सांभाळता आली नाही, खचले ते मनानं आणि फार थोड्याच काळानंतर जगाचा निरोपही घेतला. तसे आमचे वडीलसुद्धा थकत चालले ते. म्हणजे बाकी कमावलेलं जरी प्रकृती असलं तरी शेवटी वयाचा परिणाम आहे, आयुष्यभर केलेल्या धावपळीचा परिणाम आहे आणि त्यामुळं ते थकत चालले ते. 98ला जेव्हा दिवाळी आली तेव्हा त्यांची प्रकृती म्हणावीशी बरी नव्हती. कॅन्सरसारखा डिटेक्ट झाला होता थोडासा आणि उपचार चालू होते. दिवाळीसुद्धा आम्हाला वाटत होतं काय होईल, कारण त्यांना रेडिओथेरपी चालू होती आणि पुण्याला बुधराणी हॉस्पिटलमध्ये ते रेडिओथेरपी घ्यायला जायचं. रोज घ्यायची होती 30 दिवस. 5-7 दिवस रोज आम्ही गाडीतनं सकाळी घेऊन जायचो आणि थेरपी देऊन परत घेऊन यायचो. थोड्या दिवसानंतर लक्षात आलं की हे फार त्यांनाही त्रासाचं होतं आहे. पुण्यात आणायचं घर होतं. पुण्यात आम्ही भाऊ 7-7 दिवस राहिलो आणि तिथले तीच थेरपी केली आणि परत बरे झाले. निम्म्या त्या 30 सायकल्स होती. 15 सायकलनंतर त्यांना बरं वाटायला, खूपच बरं वाटायला लागलं. आम्ही डॉक्टरना विनंती केली की आम्हाला असं वाटतं की आता इथंच थांबवा आपण, कारण चांगल्या म्हणजे आजारी पडलेल्या पेशींच्या, कॅन्सरग्रस्त पेशीसोबत चांगल्या पेशींचाही त्यात नाश होतो आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते पुढं कंटिन्यू केलं आणि प्रकृती खालावत राहिली. दिवाळीच्या तेव्हा आम्ही ग्रीटिंग जेव्हा पाठवतो त्यात कविता करताना मी एक कविता वडिलांच्यावरतीच केली ती. मातृवंदना कविता मागं केली ती तशीच, ही पितृवंदना होती. आली हसत दिवाळी सयमाऊलीची आली,
छाया मायेची संपली, आता स्मृतींची सावली. आज येताना दिवाळी पितृछाया हेलावली, तन मन थकलेले आता त्यांचीच काळजी. दृष्टी आता थकलेली ज्योत आहे मंदावली, कुडी जीर्ण प्राण क्षीण छत्रछाया विरळती. दृष्टी आता थकलेली ज्योत आहे मंदावली, कुडी जीर्ण प्राण क्षीण छत्रछाया विरळली. ऊन पावसाचे जिणे त्याचे सारे जगडणे, कधी ना मिळे विसावा सदा सदाचे धावणे. व्यवसाय जनसेवा संस्था त्यांचा तो पसारा, नाही फिरणे माघारी तत्व हेच अंगीकारी. माना समाजाचे ऋण लोकधन असे ऋण, पारदर्शी व्यवहार लागो पदराला खार. अशी त्यांची शिकवण पटे खूण मनोमन, सारे जीवन साधन रामदासी तत्वज्ञान. अशी त्यांची शिकवण पटे खूण मनोमन, सारे जीवन साधन रामदासी तत्वज्ञान. आम्ही लेकर अजान मनी जपत होती खूण, बंधुनीय ते चरण लावू सार्थकी जीवन, लावू सार्थकी जीवन. ही दिवाळीच्या ग्रीटिंगवरती कविता छापली. आणि खरंच की असं पदराला खार असतं त्यात लिहिलं ते खरी गोष्ट आहे की एक आठवणी मला ते लिहिताना कविता झाली की श्रीराम देवस्थान ट्रस्ट साफायच्या काही ठेवी बँक ऑफ कराडमध्ये होत्या आणि बँक ऑफ कराडवरती मॉरेटोरियम आला. पुढे ती बँक ऑफ इंडियात विलीन झाली, पण 20,000 रुपयाच्या ठेवी वडिलांच्या त्या ट्रस्टच्या नावाने त्या बँकेत होत्या आणि नॉर्मल कोर्समध्ये ठेवल्या होत्या. आता ह्यात खरं म्हणजे व्यक्तिगत वडिलांचा काही संबंध नव्हता. अधिकृत बँक होती, शेड्यूल बँक होती, त्यात ठेवलेल्या. पण त्या मॉरेटोरियमनंतर वडिलांना ते अस्वस्थ वाटायला की आपण टी व्ही ठेवला नाही का. एक दिवस त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं त्या टी व्ही आहेत आणि असं असं झालेलं आहे. तर म्हणलं हो, पण ते काही ना काहीतरी होईल ना त्या बँकेचं. नाही म्हणलं असं करूया आपण, तुम्ही तिघंजण 5,000 रुपये देणगी द्या त्याला, मी 5,000 रुपये देतो, 20,000 रुपये आपण ट्रस्टला देणगी देऊन टाकू श्रीराम देवस्थानला. आमच्या रिस्टरनं ती आज्ञा शिरसावंदी होती. सगळ्यांनी आम्ही तिघाही भावांनी 5,000 रुपये दिले. वडिलांनी 5,000 रुपये ट्रस्टला दिले आणि 20,000 रुपयाची भरती करून नवीन कुठल्या तरी राष्ट्रीयकृत बँकेत पावती केली, युनायटेड वेस्ट असेल एखाद्याही. कालांतराने 1-2 महिन्यानंतर त्या बँकेचं विलिनीकरण बँक ऑफ इंडियात झालं. त्या ठेवीचे पैसे श्रीराम ट्रस्टला परत मिळाले. मी गमतीनं भाऊकांना म्हणले, केव्हा भाऊ का ते मिळाले की तुमच्या ट्रस्टचे पैसे परत. आता ते म्हणले, आता काय, आपण पैसे दिले ते रामचरणी झाले, आता काय नाही. अशी त्यांची वृत्ती होती. आणि खरोखरीच जेव्हा ते क्षीण झाले तब्येतीनं, दिवाळीसुद्धा पार पडेल का नाही अशी आम्हाला खरोखरी शंका वाटत होती. आता आज ती पुढं नाहीत. आता त्याच्या जाण्यापूर्वी मात्र त्यांनी माझ्या मुलीचं लग्न पाहिलं, माझ्या मुलाचंही लग्न पाहिलं, जावई सून आलेली बघितली. धाकटा भाऊ सगळ्यात धाकटा, त्याचा दवाखाना ते सांभाळतो, तोही भरभराटी झाला. म्हणजे लोकांमध्ये त्याचा नावलौकिक झाला. आणि सगळे आनंदात चालू असताना त्यांचा नित्यक्रम तो शेवटचा 1 महिना 1.5 महिना खंड पडला. मी फिरणं तरी बंद झालं होतं, पण मग उठून अशोकच्या घरी जायचे तेही थांबलं, आमच्या घरीच होते. आणि मग असं लक्षात आलं आमच्या की आता हे काही खरं नाही आहे. अर्थात त्यांची मानसिक उभारी कायम होती, पण शरीर मात्र थकलं होतं. आणि ब्रेन कॅन्सरचा का रोग की ज्याला काही इलाज नाही असाच त्या स्टेजला तो होता. आणि वेदना फक्त वेदनाशामक औषधं त्यांना होती. आणि मधनं थोडंसं संतुलन बिघडायचं. म्हणजे इतकं डोक्यात साठलेले अनेक विषय, जवळजवळ 80-82 वर्षातले अनेक कामातले विषय, ते काहीतरी त्यासंबंधी बोलणं यायचं. आम्हाला सुद्धा ऐकून हे हृदय हेलावायचं. पण असं असतं की अशा घडीला आपण काहीच करू शकत नाही. त्यांची शिकवण लक्षात ठेवणं एवढंच आपल्या हातात असतं. आणि आम्ही भाऊकाका 18 नोव्हेंबर 1998ला गेले. आता त्याही गोष्टीला आता 22 वर्ष झाली. मी गमतीनं हल्ली म्हणतो, गमतीनं म्हणजे की आईला आमच्या 71 वर्ष आयुष्य मिळालं.
वडिलांना 83 मिळालं, तेव्हा माझं आयुष्य साधारणपणे त्या दोघांचं ॲव्हरेज एवढं असेल 77-78 वगैरे. आणि त्यामुळं आता हे डॉक्युमेंटेशन करून ठेवणं गरजेचं आहे. कोणीतरी एकावर कॉमेंट केली होती की हे ॲव्हरेज तुमचं गणित चुकीचं आहे म्हणून. पण ते ठीक आहे, आपल्या हातात नसतं. किती आयुष्य आहे हे आपल्या हातात नाही. आयुष्य जगायचं कसं एवढं मात्र आपल्या हातात काही प्रमाणात तरी आहे. येणाऱ्या संकटांना तोंड देत निस्वार्थ बुद्धीनं जेवढं चांगलं होईल तेवढं करत राहायचं, एवढं आपल्या हातात आहे. आणि हीच शिकवण आम्हाला आईवडिलांनी दिली. आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आईवडिलांनी तुमच्याकरता त्याग केला असेल, अनेक कष्ट सोसले असतील. त्या सगळ्यांनाही एक आदर्श जोडपं, आदर्श आईवडील कसे असावेत ही जाणीव करून द्यावी, हाच यामागचा उद्देश होता, या मालिकेमागचा. कारण मोठेपणा काय, मी सुरुवातीला सांगितलं की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, असं समर्थांनी म्हटलं आहे. पण ते वडिलांच्या कीर्तीवर जगणाऱ्यांच्या करता आहे. ज्याची कीर्ती सांगावी असे वडील असले, आई वडील, तर खरंच कीर्ती सांगावी मुलांनी जरूर सांगितली पाहिजे. त्यापासून इतरांना म्हणजे आईवडिलांनाही प्रेरणा मिळेल आणि मुलांनाही प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. आम्ही त्यानंतरसुद्धा जेव्हा वडिलांची जन्मशताब्दी आली, म्हणजे 2014 साली तो जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं. मध्यंतरी त्यांच्या आई आणि भाऊकांच्या फोटो प्रतिकृती ब्रॉन्झ फायबरमध्ये करून ते अच्युतच्या दवाखान्यात दर्शनी भागामध्ये लावलं. आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये सुद्धा विविध कार्यक्रम केले. त्याची सुरुवात करायला माझे स्नेही झालेले निवृत्त पोलीस महासंचालक, की ज्यांचा निस्वार्थ असा प्रसिद्धी होती, अरविंद इनामदार यांना बोलवलं. त्यांनी उत्तम भाषण केलं. आज दुर्दैवानं तेही नाही आहेत. आणि हे सगळं भाऊकांचा जेवढं होतं तेवढं आम्ही पुढं चालू ठेवायचा आमच्यापर्यंत प्रयत्न केला. साताराकरता जे शक्य होईल ते करायचं, लोकांच्याकरता होईल ते करायचं. पुढं माझा भाऊ नगराध्यक्ष झाला 1 वर्ष. अशोकने अनेक बिल्डिंगची कामं केली. मी वेगवेगळ्या सामाजिक कामात अजून आहेच. आणि आता आमची मुलं कर्तव्यगार झाली. माझा मुलगा प्रॅक्टिस करतोय, तोही त्याला 25-26 वर्ष झाली आता. आणि उत्तम नाव त्यांनी कमावलं उदयनने. अशोकचा मुलगा प्रद्युम्न, तो सिव्हिल इंजिनिअरिंगबरोबरच हाऊस कीपिंगची कामं त्यांनी क्लिनिंग एंजल्सच्या नावानं सुरू केली. 25-30 लोकांचा स्टाफ. आणि हल्ली लोकांना जी अडचण आहे, घर साफसूफ करणे, गार्डन सांभाळणे, हे सगळं तो करतो. अच्युतचा मुलगा, तोही आता न्यूरोसर्जन होऊन दिल्लीला एम्समध्ये, लखनौला अनुभव घेऊन मुंबईला डॉक्टर कारापूरकर म्हणून आहेत, वी सपोज टू बी भारतातले सर्वात मोठे न्यूरोतज्ञ सर्जन, त्यांच्याकडे शिकून सातारला आला आहे. तोही आता इथं प्रॅक्टिस करायला लागला आहे. अशोकच्या दोन्ही मुलींची लग्न होऊन त्या अमेरिकेत आहेत. माझी मुलगी आता लग्न होऊन कराडला आहे. जावई लेक दोघे डॉक्टर आहेत. अच्युतची मुलगी नवी मुंबईला आहे. सगळं सुखानं चाललं आहे. फक्त आईवडील बघायला नाहीत. पण जे तिथं असतील तिथनं त्यांना आम्ही ज्या पद्धतीने ज्या मार्गाने चाललो आहे ते पाहून निश्चित समाधान वाटत असेल असं मला वाटतं. वडील गेल्यानंतर मी एक कविता केली ती कारण आता आई आणि वडील दोघांचंही छत्र हरवलं होतं. ती कविता वाचून मी या भागाचा, या मालिकेचा, या भागाचा आणि मालिकेचाही समारोप करणार आहे. तुम्हाला कशी वाटली हे कळवा. या लॉकडाऊनच्या काळामुळं गेल्या जवळजवळ 3-3.5 महिन्यात वेगळ्या विषयावरती मी व्हिडिओ करून टाकले. मृत्यूपत्र, गरज आणि मार्गदर्शन, यशस्वी समर्थ सूत्रे, अष्टावक्र गीता निरूपण, नंतर ऋणानुबंधी म्हणून अनेक दिग्गजांची मैत्री झाली त्याचा टाकला. आणि आता हा आईवडिलांचा मातृपितृदेवो. यामुळं अनेकांशी संपर्क आला, अनेकांना आवडलं. कळवणारे लोक कमी असतात, पण जे कळवतात ते मनापासून कळवतात. आणि हा एक ज्याला म्हणू आपण की लॉकडाऊनच्या काळामध्ये नैराश्याचा पगडा न बसता सकारात्मक काम करता आलं. आणि सगळं यूट्यूबवरती असल्यामुळे फेसबुक नीट आत्ता बघितलं होतं, पण यूट्यूबचं कायमचं टिकेल
कोणालाही जिज्ञासूला वाटलं तर केव्हाही बघता येईल. आणि आमच्या आईवडिलांनी कसं आयुष्य काढलं, कारण ते जवळजवळ 80-90 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत त्या. ते इथनं लोकांना पुढेही प्रेरणा मिळेल हा त्याचा मागचा उद्देश होता. तुम्ही सर्वांनी याला प्रतिसाद दिलात. यांना नवीन काही मित्र निर्माण झाले, स्नेहबंध निर्माण झाले आणि आईवडिलांची कृपा आपल्यावरती अजून याचाही प्रत्यय आला. ही कविता वाचताना संपतो. आपल्या सर्वांना एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. कवितेचं नाव आहे मन गाभारी. मला आणखी एक सजेशन आली, ती सांगतो आधी. ह्या मालिकेच्या ओघामध्ये मी माझ्या मातृवंदनातल्या अनेक कविता वाचल्या. त्या कशा फेसबुकवरती टाकता येतील किंवा यूट्यूबवरती असं मला विचारलं. ते यूट्यूबवरती टाकायचं तंत्र मला माहीत नाही, पण मी त्या 22 तारखेपासून रोज फेसबुकवरती एक कविता त्यातली निश्चित टाकेन. ज्यांना रस असेल त्यांना ती बघता येईल. कारण बोललेलं असतं ते रेकॉर्ड असतं, पण समोर दिसलेलं प्रिंटआउट काढता येतो किंवा काही. तर त्याही कविता मी 22 नंतर उद्यानंतर फेसबुकवरती एक करत टाकेन. तेव्हा पुन्हा एकदा आपले आभार, परमेश्वराचे कृतज्ञता व्यक्त करतो आईवडिलांच्याबद्दल. आणि कविता वाचतो. मन गाभारी. मन गाभारी. मातेच्या जाण्यानंतर हरपला पिताही आज, कालचे नशीबवान आम्ही जाहलो पोरके आज. मातेच्या जाण्यानंतर हरपला पिताही आज, कालचे नशीबवान आम्ही जाहलो पोरके आज. क्षमा आईच्या स्वभावी, पिता तत्वाचा कैवारी, दोष पोटात तिने घालावे, होता चूक त्याने दंडावे. वारसा गरिबीचा होता, परी पुण्याई सांगाती, दिनरात कष्टले दोघे, चिंतामणी श्रमत्या हाती. स्वबळे दिवस पालटले, वैभवी सदनही सजले, स्मृतिपरी विसरले नाही, दातृत्व मूर्ती ते झाले. स्वबळे दिवस पालटले, वैभवी सदनही सजले, स्मृतिपरी विसरले नाही, दातृत्व मूर्ती ते झाले. मुखी देवाजीचे नाम, मुखी देवाजीचे नाम, हाती समाजाचे काम, देह कर्तव्य तत्पर, जना भासती सीताराम. मुखी देवाजीचे नाम, हाती समाजाचे काम, देह कर्तव्य तत्पर, जना भासती सीताराम. लोभात कधी ना गुंतावे, परधन वर्ज मानावे. लोभात कधी ना गुंतावे, परधन वर्ज मानावे, दुसऱ्यांच्या सुखे सुखावे, परदुःखे नेत्र भरावे. श्रीराम कृपा होऊनी, वंशवेल बहरा जाते, गगनाला जाता वेलू, मनी कृतार्थ दोघे होते. श्रीराम कृपा होऊनी, वंशवेल बहरा जाते, गगनाला जाता वेलू, मनी कृतार्थ दोघे होते. त्या दोघांच्या जाण्याने रीता आनंदी निवास. त्या दोघांच्या जाण्याने रीता आनंदी निवास, परिस्मृतिरूपी त्यांना स्मरता, उपदेश सदा सहवास. त्या दोघांच्या जाण्याने रीता आनंदी निवास, परिस्मृतिरूपी त्यांना स्मरता, उपदेश सदा सहवास. संपतो पोरका भाव. संपतो पोरका भाव, गुंतले जीव मायेत. संपतो पोरका भाव, गुंतले जीव मायेत, ना वाटे ते गेलेत, मन गाभारी आहेत. संपतो पोरका भाव, गुंतले जीव मायेत, ना वाटे ते गेलेत, मन गाभारी आहेत, मन गाभारी आहेत. नमस्कार.